नमस्कार. अक्षय तृतीयेला लक्ष्मी प्राप्तीची 7 कवड्यांची सेवा कशी करावी या सेवेने आर्थिक अडचणी दूर होण्यास नक्कीच मदत होईल. अक्षय तृतीया 2026 या दिवशी पितरांची सेवा आपण अवश्य करावी. तुम्ही 7 कवड्या विकत आणाव्यात. थोडीशी हळद हातावर घ्या, त्यात पाण्याचे काही थेंब टाका. हळद पावडर ओली होते. त्या कवड्या हातात घेऊन त्या कवड्यांना ते लावावं. हाताने कवड्यांना हळद लावावी. तुमच्याकडे आधीच्या कवड्या असतील तर पुन्हा नवीन कवड्या आणू नका. सर्वजण ही सेवा करू शकता. सेवा कशी करावी? 16 वेळा श्री सूक्त म्हणावं, नंतर एकदा फलश्रुती म्हणावी. 16 वेळा व्यंकटेश स्तोत्र, 1 माळ विष्णू गायत्री मंत्र, 1 माळ लक्ष्मी गायत्री मंत्र, 1 माळ कुबेर मंत्र, 1 माळ नवार्णव मंत्र, 1 माळ गुरुमंत्र म्हणजेच 1 माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची करावी. तुम्हाला सांगितलेले मंत्र 1 माळ करणं शक्य होत नसेल तर प्रत्येक मंत्र 24 वेळा म्हटला तरीही चालतं. सेवेला सुरुवात केल्यानंतर ही सेवा चालू ठेवावी. म्हणजेच प्रत्येक महिन्यातील पौर्णिमेला ह्या 7 कवड्या आहेत त्यावर सेवा करायची असते. ही सेवा तुम्ही मंगळवारी पण करू शकता. सेवा करताना 7ही कवड्या उजव्या हातात घेऊन सेवा केली तरीही चालतं. नाहीतर एक छोटीशी डिश घ्या, त्यात या कवड्या ठेवा. कवड्या ठेवताना कवडीचा उंचवट्याचा भाग वरती करावा, रेषांचा भाग खाली असावा. सेवा झाल्यानंतर या 7 कवड्या छोट्याशा पिवळ्या रंगाच्या वस्त्रात बांधून त्याची पोटली तयार करून ही पोटली तुम्ही देवघरात किंवा तिजोरीत ठेवली तरीही चालतं. तुम्हाला देवघरात किंवा तिजोरीत ही पोटली ठेवायची नसेल तर एक छोटीशी डिश घ्या, त्यामध्ये तांदूळ ठेवा. त्या तांदळावर या कवड्या ठेवा. डिश तुम्ही देवघरात ठेवली तरीही चालतं. कवड्या तांदळावर सांगितल्याप्रमाणे ठेवा. एकदा सेवा करून सुख, शांती, समृद्धी, समाधान मिळत नाही, लक्ष्मी प्राप्त होत नाही, तर या कवड्यांवर आपल्याला मंगळवारी किंवा पौर्णिमेला सेवा करायची आहे. एकदा सेवा केली आणि आपल्या आर्थिक अडचणी दूर होतात असं नाही, तर सेवा ही आपल्याला करावीच लागते. सेवेसोबत आपल्याला कष्ट पण करावे लागतात. कष्ट न करता आपोआप पैसा म्हणजेच लक्ष्मी प्राप्त होत नाही, आपोआप पैसा येत नाही. कष्टाला पर्याय नाही, कष्ट करावेच लागतात. आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळावी म्हणून आपण सेवा करत असतो. ही सेवा केल्याने आर्थिक अडचणी दूर होण्यास नक्कीच मदत होईल. मंगळवारी किंवा पौर्णिमेच्या दिवशी पुन्हा आपल्याला सेवा करायची असते किंवा सेवा करावी लागते. जेव्हा आपण पुन्हा सेवा करतो तेव्हा ह्या कवड्या धुवून घ्याव्यात. त्यानंतर सांगितल्याप्रमाणे त्याला ओली हळद म्हणजेच हळद पावडर ओली करून त्या कवड्यांना लावायची आणि पुन्हा ज्या सेवा सांगितल्या आहेत त्या सर्व सेवा करायच्या आहेत. मासिक धर्म असेल तर सेवा आपल्याला करता येत नाही, म्हणून घरातल्या कोणत्याही एका व्यक्तीने ही सेवा केली तरीही चालतं. सेवा सर्वजण करू शकतात. धन्यवाद.